कोरोनानंतर अजून एक संकट जे आहे ते भारतावर कोसळलं आहे. बर्ड फ्लू हे याचा शिरकाव भरपूर राज्यांमध्ये झाला आहे. भरपूर राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, पण अद्याप याचा शिरकाव जे आहे महाराष्ट्रामध्ये झालेला नाही आहे. सध्या आपण आलो आहोत मावळ येथील चांदखेडमधील एका पोल्ट्री फार्ममध्ये. पोल्ट्री मालकाशी आपण बोलणार आहोत. सर, काय म्हणसाल, भारताच्या भरपूर राज्यांमध्ये जे आहे ते बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे. अद्याप आपल्याकडे बर्ड फ्लूचा काही शिरकाव नाही आहे. तुमच्या इथले जे पक्षी आहेत, तुम्ही जे हे पालन करताय, यांच्यामध्ये तुम्हाला काय असं दिसून येत आहे का, आजारपणा वगैरे काय दिसून येत आहे का, काय म्हणतात? नमस्कार. आपल्या आजूबाजूच्या राज्यात जरी MP मध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये याचा काही शिरकाव कुठं झालेला नाही आहे. आणि जो झालेले स्थलांतरित पक्ष्यांच्या कावळे वगैरे गेलेले इथं, आता हरियाणामधली थोडीशी न्यूज आहे, पण महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही. आणि महाराष्ट्रामधल्या शेतकरी फार्मर हे पूर्ण सतर्क आहेत. पूर्ण त्यांचं वॅक्सिनेशन शेड्यूल हे पूर्ण ते करत असतात. 5व्या दिवसाचं वॅक्सिन, लासोटो, गंभीरो, त्याच्यानंतर तुमचे एंडी भिवंडी. त्याच्यामुळं महाराष्ट्रात घाबरून जाण्याचं कुणीही कारण नाही. चिकन मटण तुम्ही बिंदास्त खा, निरोगी राहा. पक्षीसुद्धा आपले पूर्ण निरोगी आहेत. सरकारकडनं तुम्हाला काय असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे का, की तुम्ही जे याच्यासाठी प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय पावलं उचलावी, असं काय तुम्हाला इशारा काय देण्यात आला आहे का, किंवा तुम्ही काय पाऊल उचलताय याचा शिरकाव जे आहे आपल्याकडे होऊ नये म्हणून? कसं झालेलं आहे की फार्मर, आता मी स्वतः 25 वर्ष ह्या क्षेत्रात आहे, कारण याचे अनुभव पहिले घेतलेले आहेत. त्याच्यामुळं सतर्क ही कायम 12 महिने आपल्याला पाळावीच लागते. पक्ष्यांचं शेड्यूल, औषधाचं शेड्यूल असू द्या, नाहीतर तुमचं मग वॅक्सिनचं शेड्यूल असू द्या, त्या पद्धतीनं. आता तुम्ही पाहिले माझ्या फार्ममध्ये कुठेही तुम्हाला असं म्हणजे काही लूज पक्षी दिसतोय, हे दिसतोय, पक्षी पूर्ण पक्षी एकदम फिट आहेत. काही कुठला प्रॉब्लेम नाही. साधा सर्दीचा प्रॉब्लेम त्याच्यात नाही आहे. त्याच्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही. थोडा धीर धरला पाहिजे, सतर्क राहिलाच पाहिजे. वॅक्सिनेशन झालं, हे झालं, ते पूर्ण शेड्यूल केलं पाहिजे प्रत्येकानं. नक्की दादा, तुमचे पक्षी जे आहेत ते एकदम निरोगी आणि एकदम फ्रेश दिसत आहेत. तर याप्रमाणे WHO ने एक इशारा जाहीर केला आहे की जर का चिकन, अंडी हे पूर्णपणे शिजून खाल्ले तर नक्कीच त्यामधला कुठलाही व्हायरस जे आहे ते मरून जातो. ते खाण्यास काही आपल्याला त्रास होत नाही. कॅमेरामॅन अदनानसह इम्रान शेख, आवाज न्यूज, मावळ. परिपूर्ण सत्य.